नमस्कार मंडळी. आज आम्ही साहित्याचे लेणे पुष्प दुसरे घेऊन आलो आहोत. आपण एखाद्या महान व्यक्तीची ओळख ही केवळ त्या व्यक्तीने केलेल्या एखाद्या विशेष कृतीपुरती मर्यादित ठेवतो. त्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल, विचारसरणीबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अशीच एक व्यक्ती म्हणजे नथुराम गोडसे. नथुराम गोडसे आणि गांधी हत्या एवढंच काय ते आपल्याला माहीत आहे. आजच्या या सदरातून आम्ही आणखी काही गोष्टी समजून घेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करणार आहोत. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. 20 जानेवारी 1947 या दिवशी नथुराम व नाना आपटे एका फटफटीवरून मुंबईहून पुण्यास येत होते. नाना फटफटी चालवत होते. रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी होती. थंडी, वारा, फटफटी आणि आपला तोल सांभाळत गाडीची चाके रस्त्याच्या कडेला येऊन विसावली. अगदी काही इंच जरी अजून एक चाक पुढे गेले असते तर नाना आणि नथुराम दोघेही थेट दरीत कोसळले असते. पण नियतीने त्यांचा मृत्यू 15 नोव्हेंबर 1949ला निश्चित केला असल्याने ते पुढे पुण्यास सुखरूप पोहोचले. पण जर ते त्याच दिवशी दरीत कोसळले असते तर गांधी हत्या झाली असती. कदाचित या शब्दावर थांबलेला हा परिच्छेद वाचून डोक्यात विचारांची चक्र फिरायला लागली आणि नथुराम गोडसे या नावात निश्चितच काहीतरी विलक्षण आहे असं वाटायला लागलं. आत्तापर्यंत नथुराम गोडसे आणि शरद पोंक्षे असंच एक समीकरण डोक्यात होतं. मग उत्सुकतेपोटी अजून माहिती मिळवावी असं वाटायला लागलं आणि मग आमची शोध मोहीम सुरू झाली. डॉक्टर सचिन आणि मी आम्ही दोघांनी वेगवेगळी पुस्तकं वाचायला घेतली, माहिती घेतली, नोंदी लिहायला घेतल्या. यासाठी नथुराम गोडसे, लेखक अनिकेत भालेराव, फाशी आणि नथुराम गोडसे, लेखक गोपाळ गोडसे, 55 कोटींचे बळी, लेखक गोपाळ गोडसे इत्यादी वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला. मग बरंच काही कळत गेलं, उलगडत गेलं. एक मात्र पक्क जाणवत होतं की कोणत्याही व्यक्तिगत आकसामुळे, द्वेषामुळे केलेला हा खून नव्हता किंवा विकृत मनोवृत्तीसुद्धा नव्हती, तर ही कृती म्हणजे त्यांचा विरोध व्यक्त करण्याचा एक मार्ग होता. त्यात होती देशभक्ती, आपल्या केलेल्या कृतीची जबाबदारी उचलण्याचं धैर्य आणि केलेल्या कृत्याचं समर्थन देत असताना स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न नाहीत तर कृतीमागची कारणमीमांसा देताना केलेल्या अभ्यासपूर्ण नियोजनाचा आराखडा. माणूस मुळातच जन्मजात क्रांतिकारक, नेता किंवा एखाद्या मतप्रवाहाचा कट्टर समर्थक वगैरे नसतो. तसेच नथुरामही. नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म बारामती येथे 19 मे 1910 साली झाला. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे टपाल खात्यात होते, तर आई लक्ष्मी या गृहिणी होत्या. नथुराम यांच्या आधी या दाम्पत्यास 3 अपत्ये झाली, मात्र ती अल्पायुषी ठरली. त्यांची एक कन्या मथुरा ही जिवंत राहिली. अशा परिस्थितीत त्यांना मुलगा व्हावा व तो जिवंत राहावा यासाठी त्यांनी नवस केला की मुलगा झाला की त्याचे नाक टोचू, आणि देवकृपेने त्यांना पुत्ररत्न झाले. त्यांचे पाळण्यातले नाव जरी रामचंद्र असले तरी नाक टोचले असल्याने नथुराम हे नाव प्रचलित झाले. नथुराम यांना दत्तात्रेय, शांता, गोपाळ आणि गोविंद अशी आणखी काही भावंडेही होती. बारामतीतलं हे साधं ब्राह्मण कुटुंब. नथुराम यांची आई लक्ष्मीबाई अत्यंत धार्मिक आणि कणखर स्त्री. घरात दररोज रामायण, महाभारताच्या कथा, शिवाजी महाराजांच्या शौर्य गोष्टी या मुलांच्या कानावर पडत. या कथा ऐकताना लहान नथुरामचे डोळे चमकत आणि तो म्हणायचा, मीही शिवरायांसारखा होईन.
नथुरामचं प्राथमिक शिक्षण बारामती येथे सुरू झालं. विनायकरावांच्या खेड, लोणावळा, खंडाळे, तळेगाव, कर्जत अशा लहान लहान गावी बदल्या होत होत्या. शालेय जीवनापासूनच नथुराम एक अत्यंत उत्तम विद्यार्थी होता. संस्कृत, इतिहास, गणित या विषयात अव्वल, पण स्वभाव मात्र जिद्दी. बारामती हायस्कुलात 1925 मध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढे पुण्यात BA करत असताना स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या वाचनात यायच्या. शिवाय केसरीसारख्या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य लढ्याबाबत बरीच चर्चा वाचायला मिळायची आणि त्याचा परिणाम म्हणून परदेशी साखर घरात वापरायची नाही असा त्यांनी हट्ट धरला आणि परदेशी साखर घरात आणणं पूर्णपणे बंद केलं. हळूहळू पुढे परदेशी वस्तूसुद्धा घरात आणणं बंद झालं. स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या वाचून, ऐकून ब्रिटिशांना हकलवून द्यायचं हे त्याच्या मनात ठसलं होतं. घरची परिस्थिती साधी होती, पण आईच्या संस्कारांनी धार्मिकता रुजली होती. नथुरामला तर भगवा ध्वज आणि हिंदू एकतेचा ध्यासच लागला होता. बालपणीची हीच पार्श्वभूमी त्याला सामान्य मुलांपासून वेगळं करणारी होती. राष्ट्रवादाचं बीज इथेच रुजायला लागलं होतं. दरम्यान 1929-30 साली विनायकरावांची बदली रत्नागिरी येथे झाली. तेच रत्नागिरी बरं का, जिथे सावरकरांना 6 जानेवारी 1924 रोजी काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मुक्त करून स्थानबद्ध करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा त्यांना जाण्याची परवानगी नव्हती आणि पुढील 5 वर्ष त्यांना राजकीय विषयावर चर्चा, व्याख्याने, लिखाण वगैरेच प्रतिबंध होता. त्यांच्या माझी जन्मठेप या वादग्रस्त पुस्तकावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती. रत्नागिरीला बाळ गंगाधर खेर यांच्या वाड्यात विनायकरावांनी आपले बिराड थाटले होते. या वाड्यात गोडसे परिवार फक्त 1.5 वर्षे वास्तव्यास होता आणि योगायोग असा की ज्या घरात गोडसे राहत होते त्याच घरात सावरकर पूर्वी राहत असत आणि कालांतराने त्याच आळीच्या दुसऱ्या बाजूला राहायला गेले. रत्नागिरीत राहायला गेले असताना नथुरामचे वय होते साधारण 19-20 जेव्हा त्याची सावरकरांबरोबर भेट झाली. ती त्यांची पहिली भेट बरं का. नंतर भेटीगाठी होत राहिल्या. नथुराम यांचे एवढ्या कमी वयात असलेले कथा, कादंबऱ्या, धार्मिक ग्रंथ व तत्त्वज्ञान विषयक असलेले प्रचंड वाचन, उच्च वैचारिक पातळी असे गुण सावरकरांनी हेरले होते. नथुराम आपल्या तीक्ष्ण स्मरणशक्तीचा उपयोग करून अनेक संदर्भ आपल्या बोलण्यातून देत. त्यांच्या वक्तृत्व गुणाचेही सावरकरांना कौतुक होते. सावरकरांच्या लेखांचे प्रथम वाचक होण्याचं श्रेय नथुरामांना मिळत होतं. लेखनासाठी हवे असलेले संदर्भ, ग्रंथ सावरकरांना नथुराम आणून देत असत. सावरकरांनी त्यांना काय वाचावं, टिपणे कशी ठेवावीत, नोंदी कशा ठेवाव्यात, विषय मांडताना सुसंगती कशी असावी याचंही मार्गदर्शन केलं. नथुराम सावरकरांशी राजकीय प्रश्नांबाबत चर्चा करू लागले आणि राजकीय सभांमध्ये हिरिरीने भाग घेऊ लागले. खरं तर 13 वर्षाचा असतानाच नथुराम नागपूरला डॉक्टर B.S. मुंजे यांच्या हिंदू महासभेत सामील झाले. त्यांना हिंदुत्वाचा विलक्षण अभिमान असला तरी ते कोणत्याही धार्मिक चौकटीत मात्र अडकले नाहीत. अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमाकडे त्यांची प्रचंड ओढ होती. ते जसे सावरकरांच्या विचाराने प्रभावित झाले होते तसेच डॉक्टर हेडगेवार यांच्याही विचाराने प्रभावित झाले. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राची सेवा हीच श्रेष्ठ सेवा असं त्यांचं मत होतं. राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्व जावं हा संघाचा विचार नथुरामांच्या विचारांना पोषक होता. सांगली येथे संघ शाखा काशीनाथ पंत भास्कर लिमये यांच्या संघचालक अध्यक्षतेखाली सुरू झाली आणि पुढे नथुराम यांनी स्वतःला संघाच्या कार्यात झोकून दिलं. गांधीजींच्या असहकार चळवळीत उतरून त्यांनी ब्रिटिश माल जाळला, तुरुंगवासही भोगला. हिंदू महासभेचे कार्य प्रत्येक घरात पोचावे म्हणून त्यांना प्रसारमाध्यमांची आता आवश्यकता पडली. त्यांनी आपली ही योजना सावरकरांसमोर ठेवली.
सावरकरांनी उत्साहाने छापखाना काढण्यासाठी स्वतः राहत असलेल्या घरातील तळघर दिले आणि रोख 15,000 रुपयांची आर्थिक मदतही केली. मग नथुराम यांनी आपले मित्र नारायण दत्तात्रय आपटे यांच्यासोबत अग्रणी हे दैनिक मार्च 1944ला सुरू केले. पूर्वी अग्रणी हे वृत्तपत्र दुसरे कोणीतरी चालवत असत, परंतु त्याचे दैनिकात रूपांतर करून नथुरामांनी पुनरुज्जीवन केले. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा असल्याने नवीन वृत्तपत्र काढण्यास परवानगी नव्हती. पुढे यथावकाश त्याचे हिंदू राष्ट्र असे नामांतरण झाले. आपल्या लेखांमध्ये हिंदू हित आणि मुस्लिम आक्रमकता विरोधी अशी त्यांची भूमिका होती. सावरकरांच्या हिंदुत्व आणि सप्तराष्ट्र या पुस्तकांनी नथुरामांना प्रेरणा दिली. नथुरामने देशसेवा हेच ध्येय मानत हिंदू महासभेचे पुणे शाखाध्यक्ष म्हणून काम केले. ब्रिटिशांविरुद्ध लढा आणि हिंदूंचे सैनिकीकरण हेच त्यांचे लक्ष्य होते. आपल्या वृत्तपत्रातून मुहम्मद अली जिन्ना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा ते प्रखर विरोध करीत. सुरुवातीला त्यांनी गांधींच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधींची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचं मुस्लिम तुष्टीकरण यामुळे ते गांधी विरोधी झाले. पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे, त्यामुळे तेथे हिंदूंचा छळ तर मुसलमानांचा अनुनय करण्यास हिंदुत्ववादी विरोध करतात, म्हणून हिंदुस्थानात हिंदुत्ववाद्यांचा छळ हे सर्व गांधींच्या विशिष्ट धोरणामुळे घडत आहे असा रोख नथुरामांच्या या वृत्तपत्राच्या संपादकीयातून आढळतो. हळूहळू गांधीजींच्या या विषारी धोरणांबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. हे वृत्तपत्र 31 जानेवारी 1948चा शेवटचा अंक निघून बंद पडलं. त्या शेवटच्या अंकात वृत्त होतं, गांधीजींची हत्या झाली. हत्या करणाऱ्याचे नाव नथुराम गोडसे आहे. तो हिंदू राष्ट्र दैनिकाचा संपादक आहे. गांधीजींवर राग आणि त्यांच्या हेतूविषयी आता शंका उत्पन्न होईल असं वातावरण तयार झालं होतं. गांधी हत्येनंतर कोर्टात आपली बाजू मांडत असताना अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचनातून या घटनेचं मूळ उलगडतं. सुरुवातीला नथुराम हे गांधी भक्त होते, पण 1919 ते 1924 दरम्यान झालेल्या खिलाफत आंदोलनाने या भक्तीला पहिला धक्का बसला. मुस्लिमांना वेळोवेळी दिलेला पाठिंबा, त्यांचं समर्थन, हिंदू शीख शरणार्थ्यांकडे दुर्लक्ष, 1921 साली झालेले मालेगावचे दंगे. मुस्लिमांनी कितीही दंगे केले, हिंदू मारले, तरी गांधीजी सहनशक्ती वाढवण्याचे सल्ले मात्र हिंदूंनाच देत होते. कित्येक आया बहिणींची आबरू लुटली गेली. हिंदूंचे हाल हाल झाले, तरी राष्ट्रपिता या नात्याने गांधीजींनी ठोस भूमिका मांडली नव्हती. 1930च्या सुमारास मुस्लिम लीगच्या मागण्या मान्य केल्या गेल्या. त्यांना वेगळा मतदारसंघ दिला गेला. अखंड हिंदुस्थानाच्या संकल्पनेला मात्र सुरंग लागायला सुरुवात झाली होती. 1946मध्ये कोलकाता दंग्यात 10,000 हिंदू मारले गेले. नोआखालीत 5,000 हिंदूंचा नरसंहार झाला. एवढेच नव्हे तर भगतसिंग, राजगुरू या तरुण क्रांतिकारकांचे प्राण वाचावेत यासाठी गांधीजींनी हस्तक्षेप करावा अशी सर्वांना आशा होती. पण या भगतसिंगच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणत त्यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हिंसेने मिळणाऱ्या आजच्या स्वराज्यापेक्षा अहिंसेने 1,000 वर्ष उशिरा मिळणारे स्वराज्य अधिक स्वीकारार्ह व श्रेष्ठ असेल असे म्हणणाऱ्या गांधीजींनी जपान विरोधी युद्धात शासनाला सहकार्य देऊ असा उलट पाठिंबाच दिला. गांधीजींनी केलेल्या शेवटच्या आमरण उपोषणाची सांगता करताना ज्या अटी स्वीकारण्यास सांगितल्या त्या हिंदू विरोधी आणि मुस्लिमांना अनुकूल होत्या. हिंदुस्थानात हिंदू मुस्लिम एकतेचे वचन गांधीजींना हवे आहे असे कारण 13 जानेवारीच्या उपोषणासाठी दिले गेले होते. पण खरे तर पाकिस्तानाला 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यासाठीच ते केले गेले होते. पाकिस्तानात असलेले हिंदू आणि शीख यांची सरसकट कत्तल झाली
तरी हिंदुस्थानातील हिंदूंनी मात्र मुसलमानांना आदरानं आणि उदारतेनं वागवलं पाहिजे. धर्म बदलला म्हणून बंधुत्वाचं नातं का तुटेल, असे विचार ते आपल्या प्रार्थना प्रवचनातून मांडत असत. गांधीजींची अहिंसा एकतर्फी आहे हे लक्षात येऊ लागलं होतं. मुस्लिम हिंसेला हिंदू सहन करतील. अशा परिस्थितीत मुस्लिम तुष्टीकरण या मुद्द्यांबाबत नथुराम लिहितात की पाकिस्ताननं जेव्हा काश्मीरवर आक्रमण केलं तेव्हा काश्मीरचे महाराज हरी सिंग यांनी नेहरू सरकारकडे सहाय्य मागितलं. काश्मीर म्हणजे नेहरूंची जन्मभूमी. पक्षपातीपणाचा आरोप टाळण्यासाठी त्यांनी गांधीजींना सल्ला विचारला. गांधीजींनी सैन्य पाठवण्याची अनुमती दिली. लढाईमध्ये जर माणसं मारली जातात तर असे हिंसक कृत्य करण्यासाठी त्यांनी अनुमती का दिली? एवढंच नव्हे तर काश्मीरविषयी गांधीजींनी पुन्हा पुन्हा प्रतिपादन केलं. काश्मीरमध्ये प्रामुख्याने मुस्लिम जास्त असल्याने राज्याचा कारभार हा शेख अब्दुल्लांवर सोपवावा आणि महाराजांनी सरळ काशीला जाऊन निवृत्तीचं जीवन जगावं. तर दुसरीकडे हैदराबादची जनता प्रामुख्याने हिंदू आहे असं असताना निजामाला गांधीजींनी असं कधीच सांगितलं नाही की निजामा तू आता मक्केला जा आणि अल्लाचे नाव घेऊन निवृत्तीचे जीवन जग. ज्या पाकिस्तानाच्या अस्तित्वासाठी फाळणी झाली त्याच पाकिस्तानने मात्र गांधीजींच्या अस्थी त्यांच्या सिंधू नदीमध्ये विसर्जित करण्यास नकार दिला. गोवधाबाबत बरेच बोलणाऱ्या गांधीजींनी गोवधबंदीच्या मागणीला आपण पाठिंबा देण्यास असमर्थ असल्याचेही सांगितले. याखेरीज कविभूषण लिखित शिवबावनी या काव्याच्या सार्वजनिक अवलोकनाला आणि गायनाला सुद्धा गांधीजींनी प्रतिबंध केला होता. फाळणीच्या तणावपूर्ण वातावरणात नथुराम म्हणाले, हे मुस्लिम तुष्टीकरण हिंदू राष्ट्राला धोका आहे. देश फुटलाय, हिंदू दुर्बल झालेत. आपल्या कोर्टातील विवेचनात त्यांनी अशी जवळपास 150 कारणे मांडली होती. शेवटी या असंतोषाचा परिणाम म्हणून गांधींवर हल्ल्याची योजना आणि आखणी सुरू झाली. भारतास स्वातंत्र्य मिळाले तो वार शुक्रवार आणि गांधी हत्या झाली तीही शुक्रवारी. गांधी हत्येचे एकूण 4 अयशस्वी प्रयोग झाले. त्यापैकी 3 नथुराम गोडसे यांनीच केले होते. चौथ्या प्रयत्नाच्या वेळी म्हणजे साधारण 14 जानेवारी 1948 रोजी पाकिस्तानला 55 कोटी देण्याचे जे मंत्रिमंडळाने मान्य केले होते त्याच दिवशी नथुराम व आपटे यांच्यात चर्चा झाली. तिथून नथुराम गोपाळ गोडसे यांना त्यांच्या पुण्यातल्या खडकीच्या घरी भेटले आणि त्यांनी गांधी हत्या करण्याचा मानस बोलून दाखवला. याबाबत सहकार्य करणार की नाही हेही विचारले. गोपाळरावांनी संमती दिली. या संपूर्ण योजनेच्या आखणीमध्ये नथुराम यांचे साथीदार होते विष्णू करकरे, मदनलाल पहावा, शंकर किस्तैया, डॉक्टर परचुरे, दिगंबर बडगे, नाना आपटे. आणि तो दिवस, तो क्षण आला. बिर्ला हाऊस, दुपारी 4चा सुमार. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर गांधीजी चर्चा करत होते. संध्याकाळी 4:45च्या सुमारास बिर्ला भवनच्या दारापाशी नथुराम पोहोचले. सुरक्षा रक्षकांची बारीक नजर चुकवून 4-5 लोकांच्या एका घोळक्याबरोबर नथुराम आत पोहोचले. 5 वाजत आले असता प्रार्थनेची वेळ झाली असं सांगून गांधीजींनी चर्चा आटोपती घेतली आणि प्रार्थनेसाठी बाहेर पडले. वल्लभभाई पटेल निघून गेले. आता नथुराम यांना नाना आपटे आणि विष्णू करकरे आल्याचं दिसलं, पण ओळख कुणीच कोणास दाखवली नाही. गांधीजी आणि जवळचे लोक प्रार्थनास्थळाकडे पोहोचू लागले. मनुबेन गांधी आणि आभा गांधी या 2 बालिकांच्या खांद्यावर हात ठेवून गांधीजी चालत होते. नथुराम यांनी खिशातच पिस्तुलाचा सेफ्टी कॅच उघडला. गांधीजींच्या अवतीभोवती लोक असले तरी नथुरामनी आवश्यक असलेली मोकळीक गोळ्या झाडण्याकरता हेरली. 1-2 सेकंदातच गांधीजी आणि नथुराम समोरासमोर आले. गांधीजींना सशस्त्र हाताने नमस्ते या शब्दात वंदन केलं. 1 पाऊल पुढे सरकवून डाव्या हातानं मनुबेनला बाजूला सरकवलं आणि क्षणार्धात पिस्तुलातून 3 गोळ्या झाडल्या. मुळातच अशक्त असलेले गांधी अतिशय वेदनेने विव्हळत अस्पष्ट आवाजात
एवढेच उद्गारले आणि गांधीजींचा निश्चेष्ट देह जमिनीवर विसावला. गोळ्या झाडताच नथुराम यांनी पिस्तुलाचा हात वर केला होता, कारण त्यांना 3 आरोप नको होते. पहिला, पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसरा, पिस्तूल फेकून दिलं तरी काहीतरी पळवाटा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा, पिस्तूल खाली हातातच खेळवत ठेवले असते तर आमच्यावर याने पिस्तूल रोखले होते हा आरोप. नथुराम यांना कोणाचाही धक्का लावायचा नव्हता, म्हणूनच पिस्तूल धरलेला हात वर केलेला असतानाच ते स्वतःच पोलीस पोलीस असं ओरडले, पण कुणीही त्यांना पकडण्यासाठी जवळ येण्यास धजावेना. नंतर थोड्या वेळाने तेथे उभ्या असलेल्या एका सैनिकाला नथुराम यांनी नजरेनेच जवळ येण्यास खुणावले. या सैनिकाचे नाव होते अमरनाथ. त्याला नथुरामांच्या दृष्टीत विश्वास दिसला. तो पुढे झाला आणि नथुरामांचे मनगट वरच्या वर धरले. त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. या हत्येनंतर दाखल करण्यात आलेल्या खटल्यात एकूण 12 आरोपी होते. त्यापैकी विनायक दामोदर सावरकर वय वर्षे 66 हे देखील होते. अटक केलेल्या आरोपींना मुंबईच्या गुप्तचर विभागाच्या कार्यालयात ठेवले होते. खटल्याच्या कामकाजात सर्व पुरावे सादर केले गेले. 8 नोव्हेंबर 1948 रोजी आरोपींचे म्हणणे त्या दिवशी न्यायमूर्ती आत्मचरण ऐकून घेणार होते. आपले म्हणणे मांडणारे लेखी निवेदन प्रस्तुत करण्याची परवानगी नथुराम यांनी मागितली. या निवेदनात नथुराम यांनी स्वतःवरील अनेक खोट्या आरोपांचे खंडन केले व गांधी हत्येमागील स्वतःची भूमिका स्पष्ट केली, अगदी 150 कारणांसकट. आपल्या कृत्यासाठी कोणतीही दयायाचना करण्याची त्यांची इच्छा नव्हती. ते म्हणाले, हिंदुस्तान म्हणून यथार्थपणे ओळखला जाणारा हा देश पुन्हा एकसंध होवो आणि एक होवो. आक्रमकांपुढे शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पराभवगंडाचा त्याग करण्याचे धडे लोकांना मिळोत. सर्व शक्तिमतांजवळ माझी ही अंतिम इच्छा आणि प्रार्थना आहे. त्यांनी सुरू केलेलं भाषण दुसऱ्या दिवशी संपलं. पण विचार व्यक्त करताना त्यांनी न्यायाधीश, वकील, श्रोते अशा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच जागीच खिळवून ठेवलं. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यावर ती नथुरामांनी न्यायालयाचा आदर राखत सविनय स्वीकारली. फाशीच्या दोरीचं भय किंवा दयेचं प्रलोभन हे घटक नथुराम यांच्या मनात पश्चात्तापाची भावना निर्माण करण्यास असमर्थ होते. निर्णय सांगितल्यावर सर्व दंडितांनी एकमुखानं भारतमातेचा जय जयकार केला. हे निर्णयपत्र टंकलिखित 204 पानांचं तर मुद्रित 110 पानांचं होतं. नथुराम यांनी जे मृत्यूपत्र लिहिले होते त्यामध्ये त्यांनी सर्व कुटुंबियांची व्यवस्था सांगितली होती. माझी रोजची भगवान श्रीकृष्णाची पूजा झाल्यावरच मला फाशी देण्यात यावी. त्यावेळी अखंड हिंदुस्थानाचा नकाशा, हिंदूंचा भगवा झेंडा आणि भगवद्गीतेचे पुस्तक या 3ही गोष्टी माझ्या हातात देण्यात याव्यात. नंतर त्या वस्तू सध्या बंदीगृहात असलेला माझा भाऊ श्री विष्णू रामचंद्र करकरे याच्याकडे देण्यात याव्यात. माझी रक्षा व उरलेल्या अस्थी माझा भाऊ चिरंजीव माधव द आपटे व सध्या बंदीगृहात असलेला माझा प्रिय मित्र श्री VR करकरे या दोघांकडे सुपूर्द करावी. माझ्या वडिलांच्या अस्थी मी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या चरणी विसर्जित केल्या होत्या. त्या जागेच्या शेजारीच चिरंजीव माधव याने माझ्या काही अस्थी विसर्जित कराव्यात आणि उरलेल्या अस्थी काळजीपूर्वक जतन करून ठेवाव्यात. आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, सिंधू नदी जेव्हा अखंड हिंदुस्थानातून पुन्हा स्वच्छंदाने वाहू लागेल आणि हिंदूंचा भगवा झेंडा आनंदानं फडकू लागेल, तेव्हा माझ्या अस्थींच्या रक्षेचा अंश त्या सिंधूत प्रवाहित केला जावा. तोपर्यंत माझ्या अस्थी उत्सुकतेने परंतु अस्वस्थ अवस्थेत वाट बघत राहतील. यासाठी आणखीन 1-2 पिढ्यांचा कालावधी लागला तरी चिंता नाही आणि तोपर्यंत आपल्या वारसांना माझी इच्छा सांगत रहा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हे जरी सत्य असलं
तरी अजून किती काळ आपण त्या वीरमरण पावलेल्या वीराच्या मातेला प्रतीक्षा करायला लावणार आहोत? अखंड भारत अमर रहे. वंदे मातरम.